नमस्कार. ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये जी काही आरोग्य सेवक किंवा आपण आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे त्या संदर्भात जितकी काही 55 पद आहेत त्याचा आपण तपशीलवार माहिती वन बाय वन जो आहे रोज जे आहे एका व्हिडिओच्या मार्फत काय करणार आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बघा आतापर्यंत आपण जे आहे काही पदांची माहिती डिस्कस केलेली आहे. उर्वरित पद आपल्याला बघायची आहे. त्याचबरोबर बघा आज जो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन या ठिकाणी जे काही फार्मसी ऑफिसर किंवा फार्मसिस्ट हे पद आहे या पदासाठी एक्झॅक्टली काय या ठिकाणी पात्रता निकष असणार आहे, त्याचबरोबर त्याची एज लिमिट काय आहे आणि कशा पद्धतीचा अभ्यासक्रम ओव्हरऑल तुम्हाला करायचा आहे या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. बघा काही लोक या ठिकाणी म्हणतील की ऍड एक्झॅक्टली अजून आलेली नाही, ऍड कधी येणार आहे आणि तुम्ही लोक जे काय करताय व्हिडिओवर व्हिडिओ बनवताय. तर बघा या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. सध्या जर तुम्ही न्यूज वगैरे बघत असाल तर या ठिकाणी जे आहे जे काही आपले मुख्यमंत्री साहेब आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा एक थोडंसं मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो. ज्याही विद्यार्थ्यांना वाटते की अजून ऍड यायचीच आहे मग हे कशासाठी सर्व, तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की ऑगस्ट 2027 पर्यंत संपूर्ण परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. जर 2027 नंतर सरळ सेवा जाहिराती आल्या तर मे बी एक तर त्या TCS घेऊ शकते किंवा एमपीएससी मार्फत एमपीएससी जे काही आता एक रिसेंट न्यूज मध्ये आहे की एमपीएससी जे आहे ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा जी आहे समिती गठीत करणार आहे, स्वतःची एक संस्था स्थापन करणार आहे. तर मे बी ते एमपीएससी मार्फत सुद्धा होऊ शकते किंवा TCS मार्फत सुद्धा जे आहे एमपीएससी घेऊ शकते. आता या सगळ्या गोष्टी जर आपण बाजूला सरला तर आपला जो मेन मुद्दा आहे तो हा आहे की परीक्षा कोणीही घेऊ आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि आपली पोस्ट मिळवायची आहे. आता ऑगस्ट 2027च्या आधी जर तुमची जाहिरात आली तर डेफिनेटली ती जाहिरात जी आहे एमपीएससी द्वारे ती जी आहे परीक्षा एमपीएससी द्वारे होण्याची शक्यता या ठिकाणी कशी आहे 90% आहे. अजून 10% आपण बाजूला ठेवतोय, 90% आहे. मग 10% साठी जर आपण आपलं 90% नुकसान करत असू तर ती चुकीची गोष्ट आहे. जाहिरात कधी येऊ तुमचं जे आहे प्रिपरेशन त्या डायरेक्शनला होणं गरजेचं आहे. कारण एमपीएससी परीक्षा म्हटल्यानंतर तुमच्या अभ्यासाला तो दर्जा तुम्हाला सांभाळून अभ्यास करावा लागणार आहे. त्याच्यामुळे बघा या ठिकाणी आज जे आहे आपण या ठिकाणी जाहिरात तुमची कधी येऊ तुम्हाला जे आहे आतापासूनच अभ्यासाची रणनीती या ठिकाणी फॉलो करावी लागणार आहे. आता जे काही फार्मसिस्ट पद आहे त्याच्यासाठी ज्या एक्झॅक्टली काय पात्रता निकष आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी बघा आपल्या अकॅडमीच्या मार्फत जे आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य बहुउद्देशीय कर्मचारी, MPW, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्याच्यानंतर फार्मसिस्ट, बॅक्टेरियोलॉजी, MPW या संपूर्ण सरळ सेवा बॅचेस ज्या आहे लॉन्च केल्या गेल्या आहे आणि या बॅचेसला एनरोल करण्याची आजची जी आहे ती काय आहे शेवटची डेट आहे. आणि यापैकी इथे मेन्शन केल्यापैकी कुठलीही बॅच जर तुम्ही घेत असाल तर ती फक्त तुम्हाला किती 1100 रुपयामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. आणि बॅचेसचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी वर्षभर वैधता तुम्हाला या बॅचेसची असणार आहे. म्हणजे तुम्ही नंबर ऑफ टाइम या ठिकाणी व्हिडिओ जे आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बघू शकणार आहात. प्लस या ठिकाणी बघा PDF आणि हार्ड कॉपी स्वरूपात सुद्धा नोट्स उपलब्ध करून तुम्हाला दिल्या जातील. याच्या अंतर्गत आपण मेंटरशिप प्रोग्राम जो आहे तो राबवलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्याही परीक्षेची तयारी करत असाल त्या परीक्षेला पर्टिक्युलर त्या परीक्षेला टार्गेट करून तुम्हाला या ठिकाणी गायडन्स प्रोग्राम जो आहे राबवला जाईल आणि तुम्हाला गाईड केला जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी नंबर ऑफ PYQ ची प्रॅक्टिस सुद्धा आपण करून घेणार आहोत. आणि कुठलीही बॅच तुम्हाला फक्त 1100 रुपयामध्ये या ठिकाणी मिळणार आहे. फक्त जे आहे आज पुरती ही ऑफर जी काय असणार आहे लिमिटेड असणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना सरळ सेवा भरतीची तयारी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर या बॅचेसला काय करायचं आहे एनरोल करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जो आहे जो काही अकॅडमीचा जो नंबर या ठिकाणी स्क्रीन खाली तुम्हाला दिसतोय दॅट इज दी 8010457760 या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बॅचेस संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केल्या जाईल. त्याच्यानंतर बघा फार्मसिस्ट पदासाठी या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे तर बघा या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये कॅन्डिडेट्स मस्ट हॅव काय डिप्लोमा इन द फार्मसी, डी फॉर्म तुमचं असलं पाहिजे आणि ऑर मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे बॅचलर्स इन द फार्मसी म्हणजे बी फॉर्म तुमचं असेल. दोन पैकी एक चालणार आहे या ठिकाणी. मस्ट बी रजिस्टर्ड विथ द महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल मध्ये ऍज अ फार्मासिस्ट म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा ऍडिशनल रिक्वायरमेंट मध्ये काय या ठिकाणी असणार आहे, या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेचं जे आहे नॉलेज या ठिकाणी मागितलेलं आहे. मे बी या ठिकाणी तुम्ही जे आहे तुमचं 10thचं जे काही मार्कशीट आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे ते ऍज अ लँग्वेज सर्टिफिकेट म्हणून तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी बघा
एज लिमिट क्रायटेरिया काय असणार आहे किंवा एज क्रायटेरिया काय असणार आहे, मिनिमम एज त्यांनी दिलेला आहे दॅट इज 18 इयर्स आणि मॅक्झिमम एज त्यांनी दिलं आहे दॅट इज द 38 इयर्स. आणि ओपन कॅटेगरीसाठी हे कोणासाठी आहे 38 इयर्स दॅट इज ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ओबीसी साठी किती एज रिलॅक्सेशन आहे तर 3 इयर्स देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर एससी एसटी साठी किती आहे तर 5 इयर्स रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेला आहे ऍज पर द गव्हर्नमेंट एम्प्लॉईज रूल. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी, तुमच्याकडे जर बी फार्म असेल किंवा डी फार्म असेल त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलमध्ये ऍज अ फार्मासिस्ट काय असाल रजिस्टर असाल, फक्त एवढेच पात्रता निकष या पदासाठी जे आहे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे आहे ऍज अ लँग्वेजचं प्रूफ म्हणून सर्टिफिकेट म्हणून तुम्ही या ठिकाणी 10th किंवा 12th जे काही तुमचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी यूज करू शकता. आणि तुम्ही जर या ठिकाणी डी फार्म असाल किंवा बी फार्म असाल तर तुम्ही या ठिकाणी फार्मासिस्ट या पदाचा फॉर्म भरण्यासाठी काय ठरणार आहे इलिजिबल ठरणार आहे. डिप्लोमा प्लस डिग्री डिप्लोमा प्लस डिग्री अशा दोन्ही ब्रांचचे विद्यार्थी या ठिकाणी काय आहे इलिजिबल असणार आहे. तत्पूर्वी बघा या ठिकाणी जसं आपण सांगितलेलं आहे की आपल्या अकॅडमी मार्फत जी काही ऑफर चालू आहे त्या ऑफरचा जो आहे आज काय आहे शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या ऑफरला एनरोल करायचं आहे त्यांनी काय अकॅडमीचा जो नंबर या खाली तुम्हाला दिसतोय स्क्रीन खाली 8010457760 या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर बॅचेसला काय करायचं आहे एनरोल करायचं आहे. कारण आज जर तुम्ही बॅच परचेस केली तर फक्त ती तुम्हाला किती 1100 रुपयामध्ये मिळणार आहे. प्लस त्याचे भरपूर बेनिफिट्स असणार आहे ऍज आय मेन्शन की या ठिकाणी तुम्हाला मेंटरशिप बॅच सुद्धा मिळणार आहे, पीडीएफ आणि हार्ड कॉपी नोट्स सुद्धा मिळणार आहे, प्लस नंबर ऑफ पीवायक्यू ची प्रॅक्टिस आणि वर्षभर व्हॅलिडिटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजच्या आज तुम्हाला बॅचेस परचेस करणं गरजेचं आहे. अशाच प्रकारचे अपडेट जर तुम्हाला आमच्या अकॅडमीच्या मार्फत हवे असतील तर तुम्ही आमच्या अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक करा आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. त्यामुळे व्हिडिओला जे आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा. पुन्हा आपण जे आहे नवीन माहितीसह नवीन पदाच्या माहितीसह या ठिकाणी पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत जे आहे तुम्हा सर्वांचे धन्यवाद.